हाय, नमस्कार सगळ्यांना. शुभ सायंकाळ, शुभ संध्याकाळ. तुम्हाला सांगते, ते हरीश राणाचे व्हिडिओ बघून ना एवढं वाईट वाटतं ना की खरंच लय म्हणजे लय बेकार वाटतं. काय त्या आईवडिलांची अवस्था असेल की त्या मुलाला तीळ तीळ मरताना बघितलं. 13 वर्ष झालं तो मुलगा कोम्यात आहे. काय त्या आईवडिलांची अवस्था असणार. आणि शेवटी त्यांनी हायकोर्टाकडं विनंती केली की आमच्या मुलाला इच्छामरण म्हणजे द्या म्हणून, की म्हणजे मरावं म्हणून असं त्यांनी ती हायकोर्टाकडं मान्यता मागितली. लय बेकार. 13 वर्ष मुलग्याला तीळ तीळ मरताना बघायचं सोपी गोष्ट नाही. त्या आईच्या काळजाचं किती तुकडं झालं असतील, त्या वडिलांचा जीव काय म्हणत असेल. लय बेकार. ते आणि सारखे 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 तेच व्हिडिओ यायला लागलेत. हरीश राणा उत्तर प्रदेशमधून काय देखना मुलगा. लय वाईट वाटतं ते व्हिडिओ बघून. आणि ती आईची अवस्था बघून तर लईच वाईट वाटतं. आता ते बघा, ते एक कुठले नाही का ते साध्वी आलेली, तिने ते कपाळाला चंदन लावलं आणि त्या म्हणले की सगळ्यांना माफ कर, असं काहीतरी बरं 2-3 शब्द बोलले. ते कसं असतं, माझ्या सगळं शब्द नाही लक्षात राहत, पण मला व्हिडिओ करायचं कारण काही माहिती का, मला तो व्हिडिओ बघून लय म्हणजे लय वाईट वाटतं त्या आईवडिलांचं आणि त्या मुलाचा सुद्धा. कारण सगळं त्याचं एक एक म्हणजे ते औषध बंद करायचं, ते जे त्याला खाऊ घालतं ते खाऊ बंद करायचा, ते सगळं थोड्या वेळाने ते सगळं बंद करायचं. वाईट वाटतं नाही का. आईवडिलांची अवस्था काय होत असेल ते बेकार वाटतं. बेकार. काय देवाने जीवन दिले. बहिणीसंग फोनवर बोलत होता आणि तिसऱ्या का चौथ्या कितव्या तरी मजल्यावरनं वरनं खाली जे पडला, ते सगळं एक एक अवयव निकामी होत गेला त्याचा दवाखान्यामध्ये. बेकार अवस्था आहे, बेकार. कुणी कुणी ते व्हिडिओ बघितलेत मला नाही माहिती, पण लई वाईट वाटतं खरंच. ते हुशार होता. आई म्हणती सगळ्यात थोरला मुलगा होता माझा, मोठा मुलगा, लाडात प्रेमात वाढलेला. आणि शिवाय काय करणार आहेत तो त्याचा जीव निघून गेला ना का ते सगळं दान करणार आहेत ते, की पुढच्या कुणाला तरी त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याचं शरीर दान करून टाकणार आहेत ते. लय बेकार. आणि 13 वर्षे मुलाला असं बघणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, आपल्यासाठी सोपी गोष्ट नाही. कुठल्याही आईवडिलांवरती अशी वेळ आली नाही पाहिजे. कुठल्याही वडिलांवरती अशी वेळ नाही आली पाहिजे की स्वतः मुलाचं मरण बघायचं, स्वतःच्या मुलाचं मरण आईवडिलांनी बघायचं. एवढी दुर्दैव आईवडिलांचं म्हणायचं. किती बेकार आयुष्य आईवडिलांचं की आपल्या समोर आपल्या मुलाचं मरण आपल्याला बघायचं आहे. किती वाईट वाटत असेल ते आईवडिलांना. हरीश राणा उत्तर प्रदेशमधला. खरंच असले व्हिडिओ ना नाही बघितलं नाही. आणि सारखं सारखं ते लोक सारखं व्हिडिओ टाकतात, ते सारखं व्हिडिओ टाकतात. वाईट वाटतं खरंच की. आणि टाकतात पण कसं काय व्हिडिओ कोणाचा. आणि मोबाईल उघडला ना का तोच व्हिडिओ येतो, मोबाईल उघडला का तोच व्हिडिओ येतो समोर, डोळ्यासमोर. आणि ती आई रडती, ते वडील. आई म्हणती जर ह्याला जर ठेवलं आणि मी जर मेलो तर माझ्या मुलाचं करायचं कोण. आणि त्यांचा अजून एक मुलगा आहे, त्या मुलग्याला पण म्हणती बघावं लागल, म्हणून त्यांनी ते इच्छामरणासाठी त्यांनी ती याचिका दाखल केली. असं केलं का तो जर हा जर मेला तर त्या दुसऱ्या मुलाकडं आम्हाला व्यवस्थित लक्ष देता येईल म्हणले, त्या मुलग्याचं लग्न करता येईल असं. आणि म्हणलं मी जर मेलं तर माझ्या ह्या मुलाचं कोण बघायचं, सू खाणं पिणं कोण काढायचं, त्याचे कपडे कोण बदलायचं. बेकार बेकार बेकार. आईवडिलांची अवस्था लय बेकार होती खरंच की. 9 महिने पोटात वाढवलेलं मुलं असतं, ती आईची अवस्था काय झाली असं. वाईट वाटतं, लय वाईट वाटतं ते. आणि सारखं सारखं तेच व्हिडिओ येतात. अशी अवस्था ना कुठल्याच आईवडिलांच्यावरती येऊ नये.
कुठल्याच आईवडिलांच्या वरती येऊ नये. म्हणून आईवडिलांना जपा. काय आता हे तर सांगणं चुकीचंच आहे. म्हणजे आईवडिलांना जपा, नाही तर नका जपू, तुम्हाला काय करायचे ते करा. पण कुठल्याही आईवडिलांवरती अशी अवस्था येऊ नये की स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या मुलाची मरण यातना बघायला मिळावी, असं कुणाच्या आयुष्यात येऊ नये.